2024 ची लोकसभा निवडणूक ही अगदी उंबरठ्यावर आली आहे। त्यानिमित्ताने आपण राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत। अशातच आपण विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा सध्या आढावा घेत आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण विदर्भातील अजून एका मतदारसंघाचा आढावा घेणार आहे, तो म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ। विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या बुलढाणा मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणूक ही बदललेल्या राजकीय समीकरणामुळे चुरशीची होणार यात कोणती शंका नाहीये। तसं पाहायला गेलं तर बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। हा मतदारसंघ 2009 च्या अगोदर अनुसूचित जातीसाठी राखीव असा मतदारसंघ होता। त्यावेळी सेनेचे आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघाचे खासदार होते। 2009 नंतर हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी तयार झाला। त्यावेळेस प्रथमच सेनेने प्रतापराव जाधव यांना येथून लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीत सेनेचा विजय रथ कायम ठेवत प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला आणि ते पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले। नंतर झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देखील प्रतापराव जाधव हेच निवडून आले। त्या निवडणुकीमध्ये मतदारसंघातील वातावरण हे थोडेफार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात दिसत होते, परंतु मोदी लाटेचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचे दिसले। तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव करत आपल्या खासदारकीच्या टर्मची हॅट्रिक केली। परंतु मधल्या काळात शिवसेना पक्षात फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत जाऊन आपलं सरकार स्थापन केलं। त्यानंतरच्या काळात या मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हे देखील शिंदे गटात दाखल झाले आणि त्यामुळेच येथील शिवसेना ही दोन गटामध्ये विभागली गेली। जाधवांच्या या शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाचे पडसाद त्यांच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले। प्रतापराव जाधव यांच्या या निर्णयाविरोधात आंदोलने करत त्यांच्या नावाचे फ्लेक्स आणि बॅनर फाडले गेले। या विरोधाभासाचा पडसाद यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकूणच यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघाची नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या द्वारे घेणार आहोत। पाठीमागच्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय बुलढाणा दौऱ्यावर होते। त्या दरम्यान त्यांनी या मतदारसंघातील विविध ठिकाणी आपले दौरे केले। त्यामध्ये मिरवली, मोताळा, जळगाव, जामोद येथे त्यांनी जनसंवाद मेळाव्याला संबोधित केले। त्या दरम्यान त्यांनी आपल्यासोबत असणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले। तसेच शिवसेनेने वेळोवेळी साथ देऊन देखील ऐनवेळी बंड करत शिंदेसोबत जाणाऱ्या प्रतापराव जाधव यांचा यंदा पराभव करा अशी भावना देखील त्यांनी या दरम्यान व्यक्त केली। आपल्या दुसऱ्या दिवशीच्या दौऱ्यामध्ये ठाकरे बुलढाणा मतदारसंघातील अजून विविध भागांचा दौरा करणार होते, परंतु अचानकपणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला उर्वरित दौरा हा रद्द केला। परंतु एकदिवसीय दौऱ्यामध्ये त्यांनी मतदारसंघातून जाधव यांच्या विरोधात तोडीस तोड उमेदवार देत ही निवडणूक जिंकून दाखवणार याचे संकेत दिलेत। त्यामुळे यंदाची या मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय रंजक होणार यात कोणती शंका नाहीये। सध्याचे स्टँडिंग खासदार प्रतापराव जाधव यांनी या मतदारसंघाचे जवळपास गेली 3 टर्म नेतृत्व केले आहे। गत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा तब्बल 1,34,000 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या बळीराम शिरस्कर यांनी देखील निर्णायक अशी 1,73,000 मते मिळवली होती। कदाचित याचाच फटका शिंगणेंना या निवडणुकीत बसल्याचे दिसून आले। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे वंचितला सोबत घेत आपला बालेकिल्ला परत मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या मतदारसंघाचा जातनीय आढावा घ्यायचा म्हटलं तर या मतदारसंघात प्रामुख्याने मराठा आणि धनगर समाजाचे जास्त मतदार दिसून येतात। त्यापाठोपाठ ओबीसी आणि उर्वरित इतर समाजातील मतदार आहेत। या मतदारसंघाचा घाटावरचा भाग आणि खालचा भाग असे विभाजन आपल्याला पाहायला मिळते। एकूण विधानसभा मतदारसंघापैकी 4 मतदारसंघ हे घाटावरचे आहेत। त्यामुळे येथील उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच अशी कसरत करावी लागते। या लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव आणि जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यापैकी सर्व 6 मतदारसंघांमध्ये महायुतीचेच आमदार आहेत। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुरकर हे शिवसेने शिंदे गटासोबत आहेत। तर चिखलीचे आमदार श्वेता महाले, खामगावचे आमदार आकाश फुंडकर, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। तर सिंदखेड राजाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत आहेत। एकूणच या संपूर्ण मतदारसंघात महाविकास आघाडीचा सध्याच्या घडीला एकही आमदार नाहीये। त्यामुळे येत्या निवडणुकीत तगड्या महायुतीला टक्कर देणे हे महाविकास आघाडीसाठी सोपं नसणार आहे। अशातच उद्धव ठाकरे या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणती नवीन रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तरच या मतदारसंघात आपला टिकाव लागू शकतो याचा अंदाज उद्धव ठाकरेंना आहे। त्यामुळे या मतदारसंघातून ते तगडा उमेदवार देत जाधव यांचा पराभव करणार की याउलट कोणत्याही रणनीतीला बळी न पडता आपल्या ताकदीच्या जोरावर प्रतापराव जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी बरेच असे इच्छुक उमेदवार आहेत. या मतदारसंघातील उमेदवारीसाठी महायुतीमधून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असलेले दिसून येते. तसं पाहायला गेलं तर हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जाणारा मतदारसंघ आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने केलेल्या सर्व्हेनुसार या मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना विजय मिळवणं कठीण दिसत आहे. त्यामुळेच या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीने आपला दावा केला आहे. तसेच बुलढाणा जिल्हा हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा असल्याने येथील खासदारकीचा उमेदवार हा महिला उमेदवार असावा असे मत येथील भारतीय जनता पार्टीच्या विविध नेत्यांचं आहे. अशातच भारतीय जनता पार्टीच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा सेना आपल्या हक्काचा मतदारसंघ भाजपला सोडेल का हे पाहावे लागेल. भारतीय जनता पार्टी या मतदारसंघासाठी किती आग्रही आहे हे यातून दिसून येते की केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या मतदारसंघाचा आतापर्यंत जवळपास 5 वेळा दौरा केला आहे आणि त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये भाजपच ही लोकसभेची जागा लढवणार याबाबतचे संकेतही वेळोवेळी देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शिंदेने देखील या मतदारसंघातून सध्याचे खासदार असलेल्या प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला आहे. बुलढाणा येथे झालेल्या शिवसंकल्प यात्रेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार प्रतापराव जाधव हेच असतील असे घोषित केले होते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीमधील कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हे आपल्याला येत्या काही दिवसातच समजून येईल. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून या मतदारसंघावर प्रामुख्याने दावा केला आहे तो उद्धव ठाकरे यांनी. आणि महाविकास आघाडीतून या मतदारसंघातील उमेदवार हा ठाकरेंच्या पक्षाचाच असेल यात कोणतंच दुमत दिसत नाहीये. अशातच जिल्हा प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचं नाव उद्धव ठाकरे गटातून चर्चेत आहे. परंतु खेडेकरांचा या मतदारसंघातील जनसंपर्क हा एवढा खास नसल्याकारणाने त्यांच्या रूपाने हा गड सर करणे ठाकरेंना अवघड जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून येथे निवडणुकीसाठी कोण उमेदवार असेल याची स्पष्टता अजून नाहीये. याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी देखील या मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तुपकर हे या मतदारसंघात प्रचंड ॲक्टिव्ह दिसत आहेत. तसेच विविध शेतकरी आंदोलनातून ते या मतदारसंघातील प्रत्येक घराघरात पोहोचले आहेत. अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदारांची चांगली साथ मिळण्याची शाश्वती आहे. परंतु तुपकर ही लोकसभेची निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार हे अजूनही स्पष्ट नाहीये. गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात सध्या काहीच आलबल नाहीये. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीतून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची एकमेव जागा मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे बुलढाण्याची जागा रविकांत तुपकर हे स्वबळावर अपक्षरूपी लढणार का याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. अशातच जाधवांच्या विरोधात तगडा उमेदवार देणे हे गरजेचे असल्या कारणाने उद्धव ठाकरे हे रविकांत तुपकरांना आपल्या पक्षात घेत महाविकास आघाडीतून ही निवडणूक लढायला लावणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर रविकांत तुपकर यांचं या मतदारसंघामध्ये स्वतःचं असं वलय आहे. तसेच दिवसेंदिवस या मतदारसंघावरची त्यांची पकड ही वाढतच चालली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तुपकरांना याचा फायदा होऊ शकतो. परंतु तुपकर हे स्वबळावर अपक्ष लढले तर मात्र या मतदारसंघातून जिंकून येणे हे त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे. तुपकरांकडे सध्या अपक्ष निवडणूक लढवणे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणे आणि महाविकास आघाडीमधील कोणत्याही एका पक्षामध्ये प्रवेश करून त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणे असे 3 पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी येणाऱ्या निवडणुकीत ते कोणता पर्याय स्वीकारतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्याच्या घडीला या मतदारसंघाचा विचार करायला गेल तर ताकदवर महायुतीला टक्कर द्यायची असेल तर रविकांत तुपकर हाच पर्याय ठाकरेंसाठी योग्य ठरू शकतो. परंतु ठाकरे त्यांना संधी देणार का आणि दिलेली संधी ही रविकांत तुपकर स्वीकारणार का यावर या मतदारसंघाची बरीच गणिते अवलंबून आहेत. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघाची निवडणूक ही तिरंगी किंवा बहुरंगी जर झाली तर मात्र मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा महायुतीला होणार आणि त्यामुळे त्यांचा उमेदवार या मतदारसंघातून विजय होणार यात कोणतीच शंका नाहीये. परंतु महाविकास आघाडीतून किंवा महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर रविकांत तुपकर यांनी ही जर निवडणूक लढवली तर या मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार हे नक्की. या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, जिल्हा सहकारी बँकेची बिकट अवस्था हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. या सर्व प्रश्नावर विद्यमान खासदार मतदारांपुढे किती प्रभावीपणे आपली बाजू मांडू शकतात त्यावर त्यांचे यश अवलंबून आहे. अन्यथा त्यांची देखील विजयाची वाट ही बिकटच दिसत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा आढावा घ्यायचं झालं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचे प्राबल्य हे चांगल्या प्रमाणात दिसून येते. परंतु या मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच जुन्या शिवसेनेला साथ दिली आहे. अशातच 2 भागात विभाजल्या गेलेल्या शिवसेनापैकी कोणाच्या शिवसेनेला येथील मतदार साथ देणार हे पाहावं लागेल.
एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं आपणाला वाटतं याबद्दल आपण नक्की कळवा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.